बिलोली तालुक्यात मांजरा नदीची अक्षरशः चिरफाड होत आहे का? रेती माफियांचा धुमाकूळ आणि महसूल, पोलीस तसेच आरटीओ विभागाची संशयास्पद हातमिळवणी आता लोकांच्या जीवावर बेतत आहे का? इतकेच नव्हे तर राज्याची विधिमंडळ अंदाज समिती देखील या माफियांसमोर हतबल झाली आहे का? आणि अंदाज समितीने दिलेले तोंडी निर्देश ही केवळ मीडियाची दिशाभूल होती का? बिलोली येथील सामाजिक कार्यकर्ते शेख पाशा यांच्या अवैध रेती उत्खननाविरोधातील धरणे आंदोलनाने आज हेच गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत. नमस्कार, मी अमरदीप दगडे. तुम्ही पाहतात लोकसंवाद न्यूज नेटवर्क. या संपूर्ण भ्रष्टाचारावर आणि प्रशासनाच्या भूमिकेवर नेमकी काय परिस्थिती आहे पाहूया थेट आंदोलनाच्या ठिकाणाहून. असे निगरगट्ट अधिकारी मी जगामध्ये आजपर्यंत पाहिलेलो नाही. लोकशाहीची या ठिकाणी 100% पायमल्ली होती. लोकशाही केवळ नावाला राहिली. येथील दोन्ही अधिकारी हुकुमशाही पद्धतीने वागत असल्यामुळे रेती माफियाचं आज मनोबल, आत्मविश्वास खूप वाढलेले आहे. अवैध रेती उत्खननावर येथील महसूल प्रशासनाचं कसल्याही प्रकारचं अंकुश राहिलेले नाही. शासनाच्या नियम अटी पायदळी तुडवून दिवस रात्र 24 घंटे रेती उपसा चालू आहे. महिन्यामध्ये अंदाज समिती राज्याची येऊन कार्यालय पाहून नदीला भेट दिली. नदीला भेट देऊन संपूर्ण मीडिया समोर अंदाज समितीचे अध्यक्ष खोतकर साहेबांनी कठोर कारवाई करावी तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यावर असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी यांना देऊन गेले. तरी आज 2 महिने उलटून गेले. आजपर्यंत अंदाज समितीची काय कारवाई झाली हे जनतेमध्ये आजपर्यंत नाही. त्यामुळे सदरील अधिकाऱ्यांचं मनोबल वाढल्यामुळं या ठिकाणी या अधिकाऱ्याची एकाधिकारशाही झाली. त्यामुळं हे लोक आज माफिया सोबत हात मिळवणी करून बिलोली तालुक्याचं वाळवंटात रूपांतर करण्याचं तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करून त्यांची विभागीय चौकशी करून मालमत्ता जप्त करण्यात यावी व बिलोली तालुक्याला अंदाज समितीनं जे आदेश देऊन गेलं ते जनतेसमोर माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी जाहीर करावी. असे प्रशासन निगरगट एप्रिल महिन्यामध्ये अंदाज समिती आली. अंदाज समिती येऊन काय अंदाज घेऊन गेली जनतेला माहीत नाही. तरी अंदाज समितीनं माननीय जिल्हाधिकारी साहेबांना स्पष्ट आदेश देऊन गेले की बिलोली तहसीलचे तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांना बघा या ठिकाणी पोकलेनने 40 फूट 30 फूटचे खड्डे खोदकाम अवैध रेती खोदकाम केल्यामुळं या ठिकाणी अनेक तरुण अंदाज न आल्यामुळे बुडून मरत आहेत. असल्या अवैध ओव्हरलोड हायवामुळं माणसाचं टरबूज सारखा चेंदामेंदा होत आहे. माणसे मरून जात आहेत. तरी आदेशाची माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी अंमलबजावणी करावी. अशा पोकलेंना या नदीचा या उपसा यामुळे भविष्यामध्ये बिलोली तालुक्याला पाण्यासाठी गंभीर परिणामाला सामोरं जावं लागणार आहे. आजपर्यंत 15 ते 20